नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील घाणेगाव येथे. आपण बघू शकतात घाणेगाव ते आंबेगाव हा रस्ताचं काम चालू आहे. जवळपास 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि हा रस्ता हिवाळा पासून चालू झालेलं काम असून हिवाळा गेला, उन्हाळा गेला तरी अजून हा काम झालेलं नाही. मोठ्या प्रमाणात इथे खडे टाकून ठेवलेले आणि याचा परिणाम सिंगल माणूसच जातो. परंतु ज्यावेळेस लेडीज सोबत असते त्यावेळेस गाडी चालवणं अवघड होतं. किती गाडी स्लिप झालेलं आहे, किती ॲक्सिडेंट झालेलं आहे. आणि आपल्यासोबत आहे काय सांगाल या संदर्भामध्ये? सर सकाळ उठपाण्यापासून ते गुड नाईटपर्यंत 5-7 जणांचं असं होतं. कमीत कमी मी रोज माझ्या डोळ्यानं पाहतो की 5-7 गाड्या स्लिप होऊन पडतात. कोणाचे हात मोडतं, कोणाचे पाय मोडतं, कोणाच्या गाडीचे नुकसान होतं. काही लोकांच्या गरीब परिस्थिती राहते. काय सांगायला संदर्भामध्ये ठेकेदारांना कसं काम करायला पाहिजे? त्यांचं काम आता खूप दिवसापासून चालूच आहे, पण मग ते काही दिवस करते, काही दिवस ठेवते. म्हणजे काय त्यांचं काय चाललं तेच कळत नाही. किती दिवस काम चालू आहे? हिवाळ्यापासून खूप दिवस झाले, 7-8 महिन्यापासून चालू आहे. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये हिवाळ्याचं काम चालू आहे. नंतर हिवाळा पूर्ण उन्हाळा गेला, 8 महिने झाले, परंतु काम न झाल्यामुळे इथं बऱ्याच लोकांची ॲक्सिडेंट होत आहे. मित्रांनो, जवळपास हा रोड म्हणजे मुख्य मेन वाहिनी आहे MIDCची. इथून जवळपास खेडे जवळपास 50-60 खेडे आणि खेड्यामधून कामगार इथं दररोजच असतात कंपनी कामासाठी. संध्याकाळी सुटल्यानंतर फर्स्ट, सेकंड, फर्स्ट आणि थर्ड शिफ्ट असते. तर त्या संदर्भामध्ये शिरल्यानंतर मोठ्या कामगाराची हाल होते या रस्त्याने जाण्यासाठी. तरी संबंधित ठेकेदाराने किंवा समिती अधिकाऱ्याने लवकरच याच्यावर लक्ष देऊन काम चालू करावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लोकांची दही चालली, शेतकरी परिस्थितीत आहे. आता एक गाडी तिथे आता कुठली ते वाड्याजवळ खांब्याला कुठली ती काय असं कसं कापा चालू आहे? काय सांगायला संदर्भामध्ये? कारण आता जवळपास एकटा माणूस नीट चालू शकत नाही. ती गाडी हे झाली कानी कुठली तिथे आता चालत आलो आम्ही पायी रस्त्यानं चालत आलो. इतके दिवस पुढे काम चालू राहतं का? आता पावसाळ्यात लोक ड्युट्याला जाते, द्यायची दही नाही रातची, रात पाठ करावं लागते ड्युटीवाल्याला. परिस्थिती आहे, लोक लवकर याचं काम व्हायला पाहिजे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये MIDC असल्यामुळे हा MIDC परिसरामधून कमीत कमी खेडेगावातून दररोज 700-800 लोक नागरिक इथून कामाला जातात, कामगार. आणि आपल्यासोबत काय सांगाल काका? ते ना थोडं हलगर्जीनं काम चालू आहे. काम ते टपाटपा व्हायला पाहिजे. पानकळ्याच्या अगोदर आता एक तर पानकळ्याचे दिवस आले, बाजूला खाली उतरत गाड्या झटकत. नंतर गाडी चाली देत नाही, गाडी उतरून चालावं लागत. धोका आहे. त्याच्यामुळं तिथे जाता त्या पुलापाशी तर लय परेशानी झाली. आता तिथे एक ट्रक पडली, टेम्पो तिकडून पायी उतरून गाड्या काढायला उरायला सगळे पाय भरले आमच्या तिथे. जवळपास नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे आणि पावसाळ्याच्या आत त्याचं काम पूर्ण करण्याचं लोकांची हे असते. उन्हाळा हिवाळा गेला, उन्हाळा गेला तरी अजून काम झालेलं नाही आणि इथं मोठ्या प्रमाणात खडी पसरे. काय सांगा? आता आसपासच्या 10-12 खेड्याचा MIDC जाणारा रस्ता हाच आहे. त्यामुळं म्हणजे खूप दैन होती लोकांची. अक्षरशः 7-8 जणांच्या गाड्या पण इथं पडल्या आहे आणि लागलं पण आहे त्याला खूप जास्त. त्यामुळं लवकरात लवकर रस्ता करायला पाहिजे आणि पूर्ण रस्त्यावरती खडी टाकून ठेवली. निदान एक साईडनं तरी रस्ता मोकळा सोडायला पाहिजे होता. या संबंधित पूर्ण एक साईडनं रस्त्याचं काम करायला पाहिजे होतं पूर्णपणे. या संदर्भात माननीय जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचा लवकरच प्रयत्न केला जाईल. संबंधित अधिकाऱ्याशी चेक करून त्यांच्या कॉन्टॅक्ट होईल. पात्रा सुपर मास्टर न्यूज चॅनल संभाजीनगर DP विभाग. गाडी बैठ घेऊ काय? पुढे
माती वाढायची